काय मी काढले असते केर. आई काय करशील एकटीनेस? हा तर सरिता पण काय करू नाही. अरे माझी कंबर अजून मोडलेली नाही. हा हा काढते मी नंतर. दे हे सर दे झाडू. घे तू चाय खाऊन घे. अरे असं काय बसून खा ना. बरं बरा काय खाऊ देऊ काय तुका? नको नंतर भाकरी खाते. बरा तुझा आज कसा काय? का गे काही काम असं काय? नाही रे त्या मंगळसूत्र वाढवलेला होता ना ताहाडूचा. त्या दिवशी त्यांनी सांगितले आणि सांच्याक देतो म्हणान. होय जाऊ केळच नाही मी आला. बरा आज तेवढा पेढीवरसून घेऊन या. होय माझी जरा कामं असतात ती झाली की पेढीवर जाते आणि मंगळसूत्र आणते. बर आता काय गेले? आहे जाऊचा थंय जाऊ दे. किती कसं समजायचं माणसा? बात पण नकोसे झाले असतात आता. बरा तू चाय खाऊन घे. मी चपाती भाजते ते खाऊन जा. हा आणि हा सरिताक जाताना विचार काय बाजार असून काय हाडूचा हा काय. हा होय येऊ का? अरे नाही काका या या तुमचंच घर आहे. बसा ना. हेंका पण गुंडाळला वाटता. काय म्हणताय? कसं येणं केलं? कसं झालं? बऱ्याच दिवसांनी आलात काका. कोर्टाची बरीच कामं होती त्यात बिझी होतो. हे निमित्त आहे की समोरची भीती? छे भीती कसली? मी काका म्हणता मला त्या नात्याने येतो मी. चहा करू का? नाही आत्ताच घेऊन आलो. बरं मग कसं झालंय सगळं? आमचं मजेत सुरू आहे. तुमचं बोला. तुम्हाला काय वाटतं? सगळं आलबेल वाटतंय खरं पण पण काय? काय नाही सोडा तो विषय. मी त्या विषयात न पडणंच बरं. असं कसं? अहो काका म्हणते ना मी तुम्हाला. मग निदान त्या नात्याने तरी मला सांगा. काही गोष्टी कानावर येत आहेत माझ्या. कोण काय म्हणाला? नाही कोण काय म्हणाले यापेक्षा मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला किती कळतंय हे महत्वाचं आहे. बोला. पाणी. अण्णाला कधीपासून ओळखता? या गावात आल्यापासून. आम्ही दोघं लहानाचे मोठे झालो याच गावात. एकत्र खेळलो एकत्र वाढलो. पाण्यात एखादा बेडूक दिसला ना की अण्णा त्याची मजा घ्यायचा. त्याच्यावर खेळतोय म्हणायचा. त्या बेडकालाही तसंच वाटत असावं कदाचित. पण पुढच्या क्षणाला त्या बेडकाचा खेळ खलास झालेला असायचा. अण्णा दगड घालायचा त्याच्या डोक्यात. मला कळतंय ना मला काय म्हणायचंय? कुणाचा खेळ होतोय आणि कुणाचा जीव जातोय हे कळण्या इतक्या हुशार तुम्ही नक्कीच आहात. म्हणून सावध करायला आलोय. स्वतःला जपा. अण्णाच्या मनात नक्की काय चाललंय काहीच कळत नाहीये. मला माहिती आहे माझं तुमच्यावर किती जीव आहे ते. काका म्हणता तुम्ही मला. त्यामुळे तुम्हाला काहीही झालं तरी मला चालणार नाही. अण्णा माझा कितीही मित्र असला तरी
त्यामुळं यापुढं जी पावलं उचलाल ती सावधगिरीने उचला. ही या घराची कागदपत्र आहेत, सांभाळून ठेवा. खरं म्हणजे यासाठीच मी आलो होतो. अर्थात बोलणंही महत्वाचं होतच. येतो मी. काय हो नेने काका, आज ह्या घराची वाट बरी चुकलास. फैसली चाय गोड लागूक लागली की काय आता? अगं गोड चालत नाही मला, माहित नाही तुला? होय काय? मग हे काय आता कडुनिंब टाकून चाय देता की काय ती म्हणून थैसर गेला होतास? सरिता, तुला कळत नाही, लहान आहेस तू. हे असा आरडाओरडा करण्यापेक्षा स्वतःची काळजी घे. हा, फार त्रास करून घेऊ नको. येतो मी. काय जादू करता बया, काय माहिती. अण्णा, आज खूप खुश दिसतस. आणि त्या मंगळसूत्राबरोबर काय कळतं? माका जरा संशयाच योग लागला. कसली? दुसरा लगीन करतस की काय? अरे खरंच की काय? नाही बघतस ना? ऐकलं मी. अण्णा, खरंच दुसरं लग्न करणार असशील तर मित्र म्हणून आम्हाला यावंच लागेल. कारण पाहुण्यांची उठबस करायची जबाबदारी आमच्यावर येणार. अगदी पंक्तीत जेवण सुद्धा वाढू. काय रघु? होय तर. पण अण्णा, एकदा विचार कर. ती बाई म्हणजे गोगलगाय आहे. आत काय चाललंय तुला काहीच कळणार नाही. अरे लग्न नाही झालं तर तुझी ही अवस्था केली आहे. लग्न झालं की ती सगळं तिच्या मर्जीप्रमाणे करून घेईल. म्हणून म्हणतो जरा लांबच राहा. उगाच विषयाची परीक्षा नको. नाही ऐकून घेता म्हणून तोंडा की येत बोला नको. माका कळता काय करायचं आणि काय नाही करायचं. आता काल काय म्हणाले मी? उपाय वयवा सापडलो माका तिचा तोंड बंद करूचा रामबाण उपाय. आता माका तुमच्या सल्ल्याची गरज नाही. माका कळता कुठं अडकायचं आणि कशापासून सुटका करून घ्यायची ती. अगो भात झाला, निवडलंच तेवढे. अगे व्हायचंच रवले, एवढे करून टाक. हो, एका जागेवर बसून पाय धरतले तुझे. आहे एवढाच रवला. काय गो, दत्ता नाही येलो अजून? येतील. कोणतरी भेटला असत ना, बाता मारत बसली असती. अगो कामा करूची म्हटली ना की हाय थाय येळ जातोच. अगे पण हय थाय वेळ घालवण्यापेक्षा काय ती काम आवरून यायचं की नाही? हे बघ, इलो दत्ता. दत्ता, एक तक्रार असा. तुका कामा करूक सांगितली ना की तू येळ काढतोस. आहे अगे तसा नाही काय, पण काय ती काम आवरून लवकर यायचं ना घरात. अगो आता इलो ना कामा करूनच. दे मंगळसूत्र दे. अरे पेढीवर गेलच नाही तू? गेलं होतं. मग हे मंगळसूत्राचं काम झालं नव्हता काय? झालं होतं. मग आणलंस ना?
अरे असं काय, काम झालं होतं तर घेऊन यायचा ना. अरे गप किती तू. मंगळसूत्र पेढीवर नव्हतं. काय अहो नव्हता म्हणजे के बाय हरवला नाही की काय. अरे बोलत किती नाही तू. अण्णांनी मंगळसूत्र घेऊन गेले म्हणून सांगितलं. काय ह्यांनी नेल्यानी मंगळसूत्र. होय. काय म्हणताय अण्णा? चैन पडत नाही का? डोळे मिटले तरी तुझं चेहरा डोळ्यासमोर येता. मग हा चेहरा तुमच्या समोर कायम राहील यासाठी काही करत का नाही? काय करताय अण्णा? जीव घेण्याचा विचार आहे की काय? नाही, कला आहे तुमच्याकडे. ज्याचा जीव घेता त्याच्या लक्षात सुद्धा येत नाही की त्याचा जीव जातोय म्हणून. जीव घ्यायचं होतंय, जीव लावलंही नसते. मग काहीतरी आणलंय तुझ्यासाठी. मला काय हवंय हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे अण्णा. डोळे बंद कर. माझ्या राणीला माझ्या हाताने तो दागिना घाल. कर डोळे बंद. आवाज काय करताय? कर. डोळे बंद. नक्की? काय करताय अण्णा? हा, तुका काय काय वया होता? तुका वाड्यात येऊचा हा. वाड्यात माझी बाईल म्हणान तुका मान वयो हा. चेडवाक माझं नाव वया हा. मिळत सगळा मिळत. तुका म्हटलं होतंय ना, दागिन्यांनी एक गळो मडवेन. गळो दिसायचो नाही. आणलंय तुझ्यासाठी दागिनो आणले. काय आहे अण्णा? हा, काय आहे? अय्या अण्णा, मंगळसूत्र. तुका वया होता ना मंगळसूत्र. असं मंगळसूत्र तर मी सुद्धा आणू शकते, पण हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यात घालायचं, ते सुद्धा लग्नाच्या दिवशी. तो दिवस नक्की येईल जेव्हा या मंगळसूत्र घालून तू सगळीकडे मिरवशील. कधी? लवकरच. सोंट्या, बघतोयस ना? पाटणकर बाईनू, अहो फास असा यो फास. या सगळ्यात कित्या करतास तुम्ही? ज्या बाईन अण्णांच्या नावान गळ्यात मंगळसूत्र घातल्यान, आयुष्यभर त्यांची सेवा केल्यान, तिची काय हालत केल्याने अण्णांनी बघितलास तुम्ही.
तुमची पण तीच हालत होत आली. हा हो, राक्षस राक्षस असा तो माणूस. दिलेला शब्दा कधी जागलो नाही. हा हो, काय तो तुमच्या वांगड्या लग्न करणार? हा नाही, नाही मिळणार तुमका न्याय. हा न्याय कसा मिळवायचा आहे ना ते मला बरोबर माहिती आहे. आणि जो मार्ग मी निवडलाय ना त्या मार्गाहून मला कुणी मागे फिरवू शकणार नाही. पाटणकर बहिणू, मी माझ्यापर्यंत तुमका समजवूचो प्रयत्न केलाय. तुमचा उद्देश किती जरी चांगलो असलो ना तरी अण्णांचा उद्देश काय चांगलो नाही. हा या नक्की येते. काय गेला होतास आज? पेढीवर गेला होतास? हे सर मी माझं मंगळसूत्र करूक दिले. घेतले मी थैसून मंगळसूत्र. कित्या? काय आता मंगळसूत्र? काय वाटतं तुका? वय घेतलंय मी थैसून मंगळसूत्र. मी एक बाई बघितलंय, घातलंय तिच्या गळ्यात. चवत आणतंय या घरात तुझ्यासाठी. आपला लगीन झाला होता तेव्हा देवा ब्राह्मणाच्या साक्षीन मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यात घातला होतास. काय आता मंगळसूत्र? इतक्या सहजासहजीत या मंगळसूत्राचा हक्क तुम्ही दुसऱ्या कोणाक देऊ शकणार नाही.